जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की ज्या गोष्टी आपण अप टू डेट डिटेलमध्ये डिस्कशन केल्या नाही आहेत त्या आज मी तुमच्यासमोर डिस्कशन करणार आहे। ते म्हणजे केस कशाशी रिलेटेड आहे, केस का करण्यात आली, त्याचे फॅक्ट काय असणार आहेत, मेन जो रिट पिटिशन आहे ती रिट पिटिशन कुठे आहे, किंवा त्यांची प्रेयर काय आहे, किंवा त्यांचं म्हणणं काय आहे। या केसेसमुळे तुमचे BMC ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यांचा रिझल्ट जो आहे तो अजूनही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली नाही आहे। आणि या अनुषंगानेच जे विद्यार्थी ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी असणार आहे त्यांचीसुद्धा पदभरती किंवा त्यांचेसुद्धा जे गुणवत्ता यादी लागलेली आहे त्यानंतर त्यांचं कुठलंही प्रकारचं रिझल्ट असेल किंवा काय पुढचे काहीही मार्ग त्यांचे अजूनही क्लिअर झालेले नाही आहेत। त्या अनुषंगाने आज आपण BMC ज्युनियर इंजिनिअरिंग केस अपडेटबद्दल व्यवस्थित माहिती समजून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एका विद्यार्थ्याने ही जी डिटेल केस आहे त्याचा नंबर त्याने आपल्याला शेअर केला, त्या अनुषंगाने आपण ही जी पूर्ण डिटेल आहे ती डिटेल तुम्हाला देत आहोत। असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत जे व्यवस्थित कमेंटमार्फत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत असतात किंवा ते विद्यार्थी जे आहेत ते अपडेट असतात, त्या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ असणार आहे। आणि जे विद्यार्थी फक्त डिटेल बघायला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार नाही आहे। मग चला विद्यार्थ्यांनो, आता महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला मी जे सांगणार आहे की इन डिटेलमध्ये की केसची हिस्ट्री काय आहे किंवा केस कशाशी रिलेटेड आहे। तर आता मेन रिट पिटिशन जे आहे ती रिट पिटिशन मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथे तुम्हाला रिट पिटिशन दिसत असेल, ते जे नाव वगैरे असेल किंवा रिट पिटिशन नंबर असेल मी ते थोडं हाईड केलेलं आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांनी रिट पिटिशन दाखल केली असेल त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे किंवा काय असेल ते आपल्यासमोर येता कामा नये, किंवा त्याचं जे कॉन्फिडेन्शियल आहे ते आपण त्याचे नियम आपण व्यवस्थितपणे हाताळले पाहिजे। मग आता विद्यार्थ्यांनो बघा, इथे बृहमुंबई कॉर्पोरेशन असेल रिस्पॉन्डर, हे मी मुद्दामून राहू दिलं आहे म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की BMC आहे। त्यानंतर मुंबई आहे, बेंच डिव्हिजन आहे, अर्जंट ॲडमिशन आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे काय तर त्यांनी दाखल काय केलं आहे, तर बघा जेव्हा आपण इथं अंडर सेक्शन येतो 226 म्हणजे रिट पिटिशन आहे, आणि खाली जे दिलेले आहेत तुम्हाला लिसनिंग डेट ऑर्डर, लोअर कोर्ट डिटेल, काउंटर मॅटर, ऑफिस इन्फॉर्मेशन, मिसेलेनियस इन्फॉर्मेशन, हे संपूर्ण गोष्टी जेव्हा चेक केल्या तेव्हा जे लिसनिंग डेट आहेत किंवा ऑर्डर आहेत, जे तुम्हाला इथं मी तुम्हाला दाखवतो, हे बघा जे लिसनिंग डेट आणि ऑर्डर आहेत तिथे आपल्याला काही ऑर्डर मिळाल्या किंवा जे त्यांच्या रिट पिटिशनमध्ये झालेलं आहे ते आपल्याला मिळालं। मग इथं क्लिक केल्यावर बघा जे आपल्यासमोर आलं ते म्हणजे असं, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ते 22 पेजचं जे आहे ते दिलेलं आहे, पण जे महत्त्वाचं आहे तेच मी तुमच्यासमोर डिस्कशन करणार आहे। तर बघा इथं त्यांनी म्हटलेलं आहे की दिस ऑनेबल कोर्ट बी प्लीज टू डायरेक्ट द रिस्पॉन्डंट नंबर 1 टू अलाउ, रिस्पॉन्डंट नंबर 1 म्हणजे काय BMCला ते सांगतात किंवा डायरेक्ट करतात की टू अलाउ द ग्रॅज्युएट डिग्री होल्डर टू पार्टिसिपेट इन रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल अँड ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल and thereby direct the respondent number 1 to allow graduate degree holder to fill up online application form with respect to advertise date to 25/11/2024 issue by the BMC। म्हणजे इथं त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की रिस्पॉन्डंट नंबर 1 म्हणजे जे रिस्पॉन्ड करणारे आहेत आपले BMC, आणि ज्यांनी पिटिशन दाखल केली आहे ते आहे तुमचे ॲप्लिकंट। तर ॲप्लिकंटचं असं म्हणणं आहे की तुम्ही रिस्पॉन्डंट नंबर 1 म्हणजे BMCला तुम्ही डायरेक्ट करा माननीय कोर्ट की ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे, जे होल्डर आहेत त्यांना रिक्रुटमेंट जी BMCने काढलेली आहे त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू द्या, जेणेकरून त्यांना एक संधी मिळेल त्यांचे गुण दर्शवण्याची, किंवा ग्रॅज्युएशन जे विद्यार्थी असतील ज्यांनी डिग्री केलेली आहे, ज्यांनी डिप्लोमा केलेला नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते फॉर्म भरू द्या
असं त्यांचं म्हणणं आहे किंवा असं त्यांचं इथं म्हणणं आहे. नंतर खाली दिलेलं आहे बघा, पेंडिंग हिअरिंग अँड फायनल डिस्पोजल ऑफ द प्रेझेंट रिट पिटिशन दिस ऑनरेबल कोर्ट बी प्लीज टू अलाउ द ग्रॅज्युएट डिग्री होल्डर टू पार्टिसिपेट इन द रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल अँड ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल अँड देअर बाय डायरेक्ट टू रिस्पॉन्डंट नंबर 1 टू अलाउ ग्रॅज्युएट. हे बघा ॲडव्हर्टाईज डिटेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली पूर्ण इश्यू नोटीस दिलेले आहेत. रिस्पॉन्डंट नंबर 1 ॲडव्होकेट जे आहेत त्यांनी वेव सर्व्हिस असेल, नोटीस असेल बिहाफ ऑफ रिस्पॉन्डर नंबर 1. त्यानंतर आपले जे BMC आहेत त्यांनी काय त्यांना उत्तरं दिलीत, त्यानंतर BMCचं म्हणणं ऐकून घेतील. त्यानंतर ॲप्लिकंट जे आहेत किंवा ज्यांनी रिट पिटिशन दाखल केले आहे पिटिशनर, ते पिटिशनरचं ते ऐकून घेतील. त्यानंतर इश्यू बिफोर अज प्रायमा फेसी स्टेज किंवा प्रायमा फेसी म्हणजे काय, जे प्रथम दर्शनी आम्हाला दिसत आहे ते. तर 3 इश्यू जे आहेत ते आलेले आहेत. तर पहिलं म्हणजे काय, तर जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत विदाऊट एनी डिप्लोमा पासआउट किंवा पासआउट डिप्लोमानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं नाही, जे विद्यार्थ्यांनी डायरेक्ट इंजिनिअरिंग केले आहे तर ते इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना तुम्ही जे आहेत ते ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्टसाठी ॲप्लाय त्यांनी फॉर्म भरू शकतात किंवा त्यांना तुम्ही एक्झाम देऊ शकतात, असं काहीतरी करा. सेकंड आहे तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट इज दे आहे किंवा त्यांचे जे रूल्स आहेत ते मोडिफाय केलेले आहेत का 2023मध्ये, असा एक त्यांचा इश्यू आहे. आणि तिसरा इश्यू म्हणजे असा की वेदर देअर इज अ डिस्क्रिमिनेशन व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 14 अँड 16, म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आहेत, मग तुम्ही ते डिस्क्रिमिनेशन करत आहात का, किंवा जे ऑपॉर्च्युनिटी आहे इक्वल ऑपॉर्च्युनिटी जे आपण संविधानाने सगळ्यांना दिले आहे विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन, कास्ट असेल, रेस असेल, डिसेंट असेल किंवा जेंडर असेल, यामध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत ऑपॉर्च्युनिटीशी रिलेटेड, ते सुद्धा आर्टिकल त्यांनी इथं राईज किंवा त्यांनी हा इश्यू जो आहे तो राईज केलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा सबमिशन, त्यानंतर त्यांची शैक्षणिक जी अर्हता आहे जी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे ती त्यांनी इथे दिलेली आहे की नोटिफिकेशनमध्ये अशा पद्धतीने मागितलं गेलं होतं. त्या अनुषंगाने जे आहे ते तुमची केसची डिटेल आहे पूर्ण, ही पूर्ण डिटेल तुम्हाला मी जेव्हा जजमेंट येऊन जाईल किंवा ज्याच्या फेवरमध्ये येईल, पिटिशनरच्या फेवरमध्ये असेल किंवा BMCच्या फेवरमध्ये असेल, तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित भाषेमध्ये तुम्ही नमूद करू शकतात. कारण ही जी केस आहे ती अजूनही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे, म्हणून कृपया करून त्याचा अवमान होईल असं कुठलाही शब्द तुम्ही वापरू नका. कारण काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नसतो. जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी चांगले आहेत किंवा जे विद्यार्थी जेन्युइन आहेत, ज्या विद्यार्थ्यांना खरंच जे चांगले मार्क मिळून त्यांना नोकरी पाहिजेत, त्याच विद्यार्थ्यांसाठी ही मी डिटेल जी आहे ती घेऊन आलेलो आहे. नाहीतर मी फक्त ज्या अनुषंगाने तुम्हाला 2-3 मिनटात जे अपडेट देत होतो तेच अपडेट मी तुम्हाला आतासुद्धा देऊ शकलो असतो. परंतु आपले व्हिडिओ पाहून घ्या की BMC मार्फत ज्युनियर इंजिनिअरिंग असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, संपूर्ण गोष्टी आपण व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कशन करत आलेलो आहे. तरी काही विद्यार्थ्यांना काही डिटेल जर माहीत नसतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता हे त्यांनी इथं अभियंत्यासाठी किंवा यांत्रिकी विद्युतसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती दिली होती, जी तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. मग त्या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलेलं आहे, याचा सार तुम्हाला समजलाच असेल की काय त्यांना प्रेयर आहे किंवा काय ते पिटिशनरांचं म्हणणं आहे. ते आता तुम्हाला 25 तारखेला काय घडलं, त्यानंतर आता 25 तारखेनंतर पुढची हिअरिंग काय असू शकते, ते जेव्हा अपडेट होईल किंवा काही मला इन्फॉर्मेशन मिळाली का तर मी ते तुमच्यासोबत डिस्कशन करणारच आहे. परंतु ही जी पूर्ण केस आहे किंवा डिटेल आहे, हे याचा सार फक्त तुम्ही समजून घ्यायचा आहे. 22-23 पेज आहेत, तेवढं आपल्याशी काही घेणं देणं नाही आहे. परंतु महत्त्वाचं आपल्यासाठी काय आहे, तर महत्त्वाचं आपल्यासाठी 2 मुद्दे आहेत. ते म्हणजे की जे विद्यार्थ्यांनी ज्युनियर इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल असेल, या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांचे गुणवत्ता मार्क्स असेल किंवा त्यांची गुणवत्ता यादी जी आहे ती लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी, त्यांना त्यांचे मार्क्स समजावे, हा त्यांचा पहिला इश्यू आहे किंवा पहिला त्यांचा हा प्रेयर असणार आहे. जे विद्यार्थी केसशी त्यांना काही घेणं देणं आहे त्यांच्यासोबत. दुसरे विद्यार्थी असे आहेत की सर मग ही केस कधी संपेल किंवा तारीखवर तारीख मिळेल का. आता विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचं जे आहे ती एक केस झाली होती आपल्या
यूट्यूब चॅनलवर ते संपूर्ण डिटेल व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही ते गो थ्रू करू शकतात. ते म्हणजे ITI इन्स्ट्रक्टर पदभरतीसाठी डिप्लोमा आणि ITI इन्स्ट्रक्टर किंवा ITI करून जे विद्यार्थी 2 वर्षाची CITS म्हणून काहीतरी CITS किंवा ते जे स्किल असतं, टीचिंग स्किल असतं, ते 2 वर्षाचं करतात ITI नंतर त्या विद्यार्थ्यांसाठी. आता त्यांनी ITI इन्स्ट्रक्टरसाठी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा इलिजिबल केलं होतं, परंतु ITI प्लस 2 वर्षाचे जे CITS असतं त्या विद्यार्थ्यांनी केस केली होती की तुम्ही डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना का घेतलं इथं ITI इन्स्ट्रक्टरसाठी. मग आता त्यामध्ये मॅटमध्ये किंवा औरंगाबाद खंडपीठमध्ये मॅटमध्ये ही केस चालली. त्यानंतर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये गेली ती केस. त्यानंतर हे विद्यार्थी जे आहेत ते हायकोर्टात किंवा उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेले होते. तिथंसुद्धा त्यांची जी पिटिशन आहे ती पिटिशन खारिज झाली होती किंवा डिस्पोज झाली होती. म्हणून तिथं डिप्लोमाचे विद्यार्थी जे आहेत ते इलिजिबल झाले होते. असा हा मागचा अनुभव आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर याच्याबद्दलसुद्धा भरपूर डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत. त्याच अनुषंगाने आता इथंसुद्धा एक असा इश्यू आहे, तो म्हणजे काय तर ऑल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट हॅव्हिंग डिप्लोमा सर्टिफिकेट आर परमिटेड टू अप्लाय. देर इज नो रिझन, लॉजिक ऑर जस्टिफिएबल डिस्टिंक्शन in restricting graduate from applying for the said post. So also we do not intend to suspend the selection process or defer it. आता त्यांचं असं म्हणणं आहे की सिलेक्शन प्रोसेस तुम्ही सस्पेंड वगैरे काही करू नका, कारण भरपूर विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. फक्त तुमचं असं आहे की अलाउविंग ऑल ग्रॅज्युएट टू अप्लाय देअर सेक्शन अँड अपॉइंटमेंट इफ एनी शॅल बी सब्जेक्ट टू द रिझल्ट इन दिस पिटिशन. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत त्यांना ज्यांनी डिप्लोमा सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ज्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांना तुम्ही परमिट करा टू ॲप्लायसाठी. कारण कुठल्याही प्रकारचं रिझन किंवा लॉजिक किंवा जस्टिफिएबल जे आहे रिस्ट्रिक्टिव्ह तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी ठेवू नका. फक्त ओव्हरऑल एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी ॲप्लाय करू द्या. एवढाच मुद्दा आहे, एवढीच केस आहे. ती केस तुमची अजूनही पेंडिंग आहे. या पेंडिंगचा रिझल्ट काय लागू शकतो संभाव्य मी तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टरचं उदाहरणसुद्धा दिलं. आता शेवटी तुम्हाला की काय होऊ शकतं किंवा संभाव्य जे आहेत जे विद्यार्थी चिंतेत आहे किंवा ज्यांना नेहमीच अपडेट पाहिजे असते त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक गोष्ट सांगायची इच्छितो. ते म्हणजे असं की विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट जो आहे तो तुमचा लागणारच आहे, त्याबद्दल तुम्ही चिंतित राहू नका. परंतु तो रिझल्ट कधी लागेल ते संपूर्ण केस डिटेलवर अवेलेबल किंवा केस डिटेलवर डिपेंड आहे. सेकंड म्हणजे आता कोणाच्या फेवरमध्ये लागतं डिप्लोमा इंजिनिअरिंग. मग आता इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना अप्लाय जर केलं तर मग ते परत एक्झाम देतील का किंवा काय होईल ते सुद्धा नंतर ठरणार आहे. परंतु जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांचं काय हे सुद्धा एक चर्चेचा भाग असू शकतो. म्हणून संभाव्य तुम्ही फक्त एकच काम करू शकतात, तुम्ही एक्झाम देऊन आला आहात, तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट मिळत असतात. तुम्ही तुमचं जे बिझी शेड्यूल असेल त्याला तुम्ही फॉलो करा. तुम्ही कुठं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही एंगेज असाल तर ते तुम्ही अटेन्शन करा त्याला किंवा त्याला तुम्ही टार्गेट करा. सेकंड म्हणजे याच्याबद्दल जर काही इन्फॉर्मेशन आली तर मी ती तुमच्यासोबत नक्कीच डिस्कशन करणार आहे. आता संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगितली आहे की केस कशाशी संबंधित आहे. रिट पिटिशन दाखल केलेली आहे, रिट पिटिशनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर जी केस त्यांनी केलेली आहे रिट पिटिशननंतर त्यांनी जे उच्च न्यायालयासाठी जी इंटरिम ॲप्लिकेशन दिलेली आहे ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे केस असल्याकारणाने आपण संपूर्ण डिस्कशन जे आहे ते करू शकत नाही, कारण तुम्हालाही माहिती आहेत काही गाईडलाईन्स असतात, काही रूल्स असतात, नियम असतात. म्हणून जे जजमेंट देणारे असतात त्यांच्या विरुद्ध आपण लगेच काही बोलू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे जेव्हा ऑर्डर येऊन जाईल, ऑर्डर कोणाच्या फेवरमध्ये येईल, काय येईल, तेव्हा ते मी डिस्कशन करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आय होप तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजल्या असतील. आता फक्त जेव्हा डिटेल माहिती येईल किंवा काही इन्फॉर्मेशन जी आहे उच्च न्यायालयाकडून काही कळवली जाईल तेव्हाच मी ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चला विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी ही डिटेल घेऊन येतो, म्हणून ॲप्रिशिएट म्हणून तुम्ही लाईक केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं व्यवस्थित शब्दात कमेंट बॉक्समध्ये
तुम्ही व्यवस्थित मेन्शन केलं पाहिजे. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. कमेंट आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे, कारण तुमच्यासाठी एफर्ट घेत आहे हे तुम्हाला समजतं. त्यासाठी तुम्ही एक लाईक किंवा कमेंट करायची विसरायचं नाही आहे. चला विद्यार्थ्यांनो, तुमची आता रजा घेतो. जय हिंद.